किल्ले रायगडावर 5 आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला। त्यावेळी ड्रोनच्या सहाय्याने किल्ले रायगडावर नैसर्गिक विधी करणाऱ्या नागरिकांचे चित्रीकरण करण्यात आले। तसेच हे चित्रीकरण समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे। हे विकृत चित्रीकरण करणाऱ्या लौकिक गोळे याच्या विरोधात शिवराज्याभिषेक समितीचे माजी अध्यक्ष फतेसिंग सावंत यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दिले असून हे लौकिक गोळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे। आपण जाणतात की 6 जून रोजी जो शिवछत्रपती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। हा राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि हा सोहळा होत असताना गेली दोन दिवस जे शिवभक्त राहिले होते, जे 6 जूनच्या सकाळी प्रांतविधीसाठी इकडे तिकडे गेले असतील, जी काही आपली प्रांतविधीची घटना असते, आपण शौचालयाची एवढी मोठी सोय केली होती तरी पण एका दुसरी व्यक्ती इकडे तिकडे गेली असेल नजर चुकीने, परंतु त्याचं विकृतपणे चित्रीकरण करून गोळे नावाच्या व्यक्तीने ते समाज माध्यमांच्या मध्ये प्रसारित केलं। हा फार मोठा गुन्हा आहे। एखाद्या खाजगी व्यक्तीच्या जीवनात असं अंगप्रदर्शन करणे किंवा अशा प्रांतविधी करत असताना त्याचं चित्रण न सांगता करून ते समाजापुढे प्रसारित करणे, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा, आणखीन त्याला रायगडवर येण्यास मज्जाव करावा, बंदी घालावी, या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे। आमची एवढीच मागणी आहे की वारंवारपणे एकाच गोष्टीच्या मागे लागून काय ते साधत आहेत हे आम्हाला कल्पना नाही, परंतु जो रायगड ऊर्जित अवस्थेत आहे आत्ताच्या घडीला, खरं तर सगळ्या शिवभक्तांच्या मनात एकच विचार येत आहे की ह्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे आणि कशासाठी चाललेलं आहे, आणि याच्यासाठी आमचं एकच मागणं आहे की याच्यावर रायगड बंदी व्हावी।